माझ्या लग्नाला आता फक्त 3 दिवस झाले होते. सकाळी सासऱ्यांनी मला आवाज दिला. मी धावत त्यांच्या खोलीत गेले, कारण माझ्या सासऱ्यासमोर आम्ही दोघे नवरा बायको खूप घाबरत होतो, का तर त्यांचा रुबाबच तसा होता. जेव्हा सासऱ्यांनी मला दूध आणायला सांगितले, मी दूध घेऊन त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा अचानक माझ्या खांद्यावरची ओळणी खाली सरकली. तेव्हा सासऱ्याची नजर तर माझ्या छातीवरून मिनिटभर हटलीच नाही, कारण मी दिसायला फारच सुंदर गोरीपान 19 वर्षाची तरुण मुलगी होती. मग मी माझी ओळणी व्यवस्थित करत माझ्या सासऱ्यांना दूध देण्यासाठी दुधाचा ग्लास पुढे केला. तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि दातांनी ओठ चावत म्हणाले, "सुनबाई, तू खूपच सुंदर आहेस." त्यांचं ते तसं वागणं मला अजिबात आवडलं नाही. मी लगेच माझा हात झटकला आणि किचनमध्ये जाऊन भांडी घासत होते. तेव्हा सासरे माझ्या मागून आले आणि माझ्या कमरेला धरून उचललं आणि तिथेच माझी 3 वेळेस कचाकच, "नमस्कार, मी कांचन. माझं लग्न होऊन फक्त 3 दिवस झाले. माझ्या सासरी फक्त माझे सासरे आणि माझा नवरा अतुल व मी असे आम्ही तिघेच राहतो. आणि माझ्या नवऱ्याने मला लग्नाआधी सांगितले होते की त्यांच्या बाबांना फार राग येतो. त्यांच्या बोलण्याला व कामाला कधीही नाही म्हणू नकोस, नाहीतर ते रागाच्या भरात काहीही करू शकतात. पण रागाच्या भरात ते माझ्यासोबत असं काही करतील हे मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हते." गेल्या 3 दिवसात मी पाहिलं होते की सासऱ्यांच्या एका हाकेवर माझा नवरा अतुल अक्षरशः डोक्याच्या केसापासून तर तळपायापर्यंत थरथर कापत होता आणि घाईघाईने त्यांच्या खोलीत जात असे. त्यांच्या अशा वागण्याने माझ्या मनात सुद्धा सासऱ्यांबद्दल खूप दबदबा निर्माण झाला होता. त्यांचा राग खरंच खूप भयंकर होता. 4थ्या दिवशी सकाळी माझा नवरा म्हणत होता की आज आपण बाहेर फिरायला जाऊया. खरंच मला खूप आनंद झाला होता. पण त्याचवेळी सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला आवाज दिला, "अतुल, इकडे ये." ते लगेच खोलीबाहेर आले. मला बाहेरून सासऱ्यांचा ओरडण्याचा आवाज येत होता. सासरे म्हणत होते की तुझ्या गैरहजेरीमुळे फॅक्टरीचे किती नुकसान होतंय हे तुला माहिती आहे का? आणि तू अजूनही घरी बसलास. आता लगेच फॅक्टरीत जा, कामगारांना नीट काम करायला लाव. तुझं लग्न घरात बसून राहायला केलं नाही मी. आणि तुझ्या बायकोला सांग, घरकाम आणि स्वयंपाक हे तिच्या जबाबदाऱ्या आहेत. इथे दुसरी कोणी नाही तिचे नखरे सहन करायला. हे ऐकून मला खूप राग आला. लग्नाला फक्त 3 दिवस झाले होते आणि मी रोज नाश्ता तयार करत होते, पण सासरे नेहमी काही ना काही चुका काढत असायचे. पण अतुलने मला लग्नाच्या पहिल्या रात्रीच समजून सांगितलं होतं की पप्पाच्या बोलण्याचा कधी राग मानू नकोस, त्यांच्या स्वभावाला समजून घे. पण मला त्यांच्या त्या सर्व गरजा पण समजून घ्याव्या लागतील हा विचार मी कधीच केला नव्हता. काही वेळाने अतुल खोलीत परत आले, तेव्हा त्यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता आणि ते म्हणाले, "कांचन, सॉरी, माझं महत्त्वाचं काम आहे, मला फॅक्टरीत जावं लागेल." मी त्यांना म्हणाले, "ठीक आहे, बाहेर आपण नंतर कधीतरी जाऊया फिरायला." मग ते निघून गेले आणि मग मी स्वयंपाकघरात काम करायला लागले. सासऱ्यांच्या या अशा वागण्यामुळे मला त्यांची खूप भीती वाटू लागली. 4थ्या दिवशी मला पूर्ण घराची साफसफाई करावी लागली. सासऱ्यांनी घरातील मोलकरीणलाही कामावरून काढलं होतं. घरात सून आली आहे, मग घराची सर्व कामे हिलाच करायची आहेत असं ते म्हणत होते. आता दुपारचे 2:30 वाजले होते. सकाळपासून काम करून मी खूप दमले होते, म्हणून मी खोलीत आराम करायला जात होते. तेव्हा सासऱ्यांनी मला पुन्हा आवाज दिला. मी डोक्यावर व्यवस्थित पदर घेऊन त्यांच्या खोलीत गेले. गडबडीत माझ्या डोक्यावरील पदर सरकला, तेव्हा सासरे माझ्याकडे वरून खाली खूप घाणेरड्या नजरेने पाहत होते. मी माझा पदर व्यवस्थित करत म्हणाले, "मामाजी, काय हवं आहे का तुम्हाला?" तेव्हा ते त्यांच्या कोरड्या ओठांनी दात चावत म्हणाले, "हो, माझी दूध पिण्याची खूप इच्छा होत आहे." त्यांच्या या वागण्यामुळे मला खूप विचित्र वाटलं. सासरा तर बापा समान असतो, पण बाप कधीही अशा घाणेरड्या नजरेने पाहत नाही. मी पटकन बाहेर आले आणि स्वयंपाकघरात जाऊन दुधाचा ग्लास भरला. मी स्वतःला व्यवस्थित झाकून पुन्हा त्यांच्या खोलीत गेले. साईडला असलेल्या टेबलवर दुधाचा ग्लास ठेवला आणि मी खोलीच्या बाहेर जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात सासरे म्हणाले, "सुनबाई, थोडा वेळ माझ्यासोबत बस ना, आपण गप्पा मारूया. घरात आता तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही माझ्यासोबत गप्पा मारायला. मी खूप दिवसापासून एकटाच या घरात राहत आहे. या एकटेपणाने मी खूप कंटाळलो आहे." हे ऐकून मी थोडीशी अस्तव्यस्त झाली. सासऱ्यांच्या खोलीत फक्त एक बेड होता आणि एक कपाट होतं. तिथे बसायला वेगळी खुर्चीही नव्हती, त्यामुळे मी नाईलाजाने बेडच्या एका कडेला बसले. सासऱ्यांनी इथल्या तिथल्या गोष्टी बोलायला सुरुवात केली आणि जसं त्यांनी ते दुधाचा ग्लास पकडून त्यांच्या तोंडाला लावला, तेव्हा ते दुधाचा ग्लास बाजूला करत म्हणाले, "हे काय आहे सुनबाई? इतकं थंड दूध मी नाही पिऊ शकत. मला तर गरम गरम दूध प्यायची सवय आहे."
असं म्हणत ते माझ्या शरीराला पूर्ण निरखून पाहू लागले. त्यांच्या मनात काय चालू आहे हे मला समजलं होतं. मी एकदम गोंधळले होते. माझ्या हाताला घाम फुटलेला होता. पण ते पुढे म्हणाले, जाशील का गं, हे गरम करून आण. मी ग्लास उचलला आणि उठले. माझे सासरे जेव्हा अतुल घरी असायचा तेव्हा खूप रागाने बोलत होते, पण आज ते माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलत होते. असं वाटतच नव्हतं की हे तेच सासरे आहेत जे गेल्या 3 दिवसापासून अतुलवर जोरजोराने ओरडत आहेत, रागाने बोलत आहेत. मी रूमच्या बाहेर येऊन किचनमध्ये गेले व दूध थोडंसं गरम केलं आणि गिलासात टाकून सासऱ्यांच्या जवळ नेलं. जसा मी दुधाचा ग्लास त्यांच्या पुढे केला तेव्हा त्यांनी ग्लासासोबत माझा हातही पकडला. मला संपूर्ण शरीरात करंट बसल्यासारखं वाटलं. मी घाबरून लगेच हात मागे घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी हळूच हात सोडून दिला. मी पटकन खोलीतून बाहेर जात होते तेव्हा ते म्हणाले, अगं बाहेर कुठे चाललीस आहेस? माझ्यासोबत बस की, माझ्याशी बोलत जा. आता मला हे एकटेपणा सहन होत नाही. हे सर्व ते खूप वासनेने भरलेल्या आवाजात बोलत होते, म्हणून मला त्यांचं वागणं खूप विचित्र वाटत होतं. ते माझ्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत आहेत हे मला समजलं होतं. पण ते पुढे म्हणाले, तू लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जो लाल रंगाचा ड्रेस घातला होतास ना, तो खूप छान दिसत होता तुझ्यावर. आज संध्याकाळी तोच ड्रेस घाल. हे ऐकून मला खूप राग आला होता. मी त्यांच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत त्यांच्या खोलीतून बाहेर आले. खरं तर हे मला अतुलनी बोलायला पाहिजे होते की तू त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि आज रात्री तू ते ड्रेस घालून ये, ना की माझ्या सासऱ्यांनी. आता माझे सासरे रोज काही ना काहीतरी नाटक पकडून बसले होते. अतुल कामावर जाताच माझे सासरे मला त्यांच्या खोलीत बोलून घ्यायचे आणि मला खूप घाणेरड्या नजरेने पाहत असायचे. वारंवार आपल्या कोरड्या ओठावरून जीभ फिरवत म्हणायचे, मला दूध हवं आहे, मला दूध हवं आहे, मला दूध गरम करून दे. मी दुधाचा ग्लास देऊन परत निघायला गेले की ते माझा हात पकडायचे आणि म्हणायचे, माझ्यासोबत बसून बोलत जा. आता मी त्यांच्याबरोबर काय बोलणार? मी कामाचा बहाणा करून तिथून बाहेर पडायचे. मला जेवण बनवायचं आहे, भांडी घासायची आहेत वगैरे वगैरे सांगून. खरं तर त्यांचं वागणं मला खूप घाणेरडं वाटत होतं, पण ते माझ्यासोबत जबरदस्तीने असं काही करेल याची मी कधी कल्पनाही करू शकत नव्हते. मग मी विचार करत होते की मला अतुलशी या विषयावर बोलायला हवं. तो तर त्याच्या बापासमोर खूप घाबरायचा. त्यांच्यासमोर माझ्या नवऱ्याचा एक शब्दही बोलण्याची हिंमत होत नव्हती. खाली मान घालून हो पप्पा करत असायचा. पण एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी तर हद्दच पार केली. एके दिवशी मी सासऱ्यांना दूध देऊन किचनमध्ये येऊन भांडी घासत होते तेव्हा माझे सासरे मागून आले आणि मला कमरेला धरून उचलले व टेबलावर ढकलले आणि माझ्या शरीरावर बसून माझ्या साडीचा पदर बाजूला काढून फेकला. त्यांचं ते तसं वागणं मला सहन करणं खूप अवघड होतं. म्हणून मी जोराने माझ्या दोन्ही हातांनी ढकललं व ते टेबलाच्या खाली पडले. मी कसंबसं स्वतःला सावरून परत माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावली. मी बेडवर बसले, पण माझ्या मनाला जराही शांतता नव्हती. माझं शरीर थरथर कापत होतं. माझ्या अस्तित्वावर मोठा अपघात झाला होता. माझं शरीर पूर्ण घामाने भिजलं होतं. मनामध्ये फक्त एकच विचार येत होता की आता पुढे काय होणार. मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते की माझे सासरे माझ्यासोबत असं वागतील. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मला खूप भीती वाटत होती. मी ठरवलं की आता अतुलशी बोलायला हवं. त्या दिवशी मी कोणतंही काम केलं नाही आणि दिवसभर स्वतःला खोलीत बंद करून घेतले. त्या दरम्यानात माझे सासरे अनेकदा माझ्या खोलीचा दरवाजा ठोकत होते आणि म्हणत होते की त्यांना खूप भूक लागली आहे, मला जेवाय दे. पण मी त्यांना काहीही दिलं नाही. खरं तर त्यांना भूक माझ्या शरीराची लागली होती आणि मी त्यांची ती भूक मिटू शकत नव्हते, कारण मी त्यांची बायको नव्हते. माझ्या जागी दुसरी कोणतीही स्त्री असती तर तिने देखील हेच केलं असतं. आता रात्र होत आली आणि अचानक माझ्या खोलीचा दरवाजा जोरजोराने ठोकू लागला. तो अतुल होता. ते खूप रागात म्हणाले, कांचन दरवाजा उघड. हे सर्व काय तमाशा मांडला? का तू सकाळपासून स्वतःला बंद करून बसली आहेस? अतुलचा आवाज ऐकून मी दरवाजा उघडला. जसा मी दरवाजा उघडला तसा दोघेही बाप लेक माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. अतुल म्हणाला, तुला काही समजते का? तुला लाज नाही वाटत का? माझा बाप सकाळपासून उपाशी आहे आणि तू त्यांना जेवायलाही दिलं नाहीस. तुला माहीत आहे ना त्यांना शुगरची बिमारी आहे. त्यांची तब्येत बिघडली असती तर त्यांची जबाबदारी कुणाची असती? मी शांतपणे उत्तर दिलं, मी त्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही. तुमच्यासाठी चांगलं होईल दुसरा काहीतरी उपाय शोधा.
मी पुढे काही बोलताच अतुल रागाने म्हणाला, हे काय मूर्खासारखं बोलत आहेस तू? मागून माझे सासरे बोलू लागले, बघतोस का लग्नाला अजून 7 दिवसही झाले नाहीत आणि हिनं हिचे रंग दाखवायला सुरुवात केली. मला आधीच माहीत होते की या अशा मुली लग्नानंतर असं वागून वेगळं होण्याचे स्वप्न पाहतात. हे यांचं आधीच ठरलेलं असते. तेव्हा अतुल माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला, कांचन तू आज जे काही बोलली आहेस असं इथून पुढे कधी झालं तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे, नाहीतर तुझ्या हातात तलाकाचे पेपर देऊन तुला या घरातून बाहेर काढील. हे ऐकताच माझ्या काळजाचे ठोके जोरजोराने वाढू लागले. माझ्या बाबांना आधीच 6 मुली होत्या. ते एक साधे इमानदार माणूस होते. मोठ्या कष्टाने त्यांनी हुंडा गोळा करून एक मुलीचं लग्न केलं होतं. माझ्या आईने मला लग्नाच्या वेळी सांगितलं होतं की कधीही भांडून आमच्या घरी परत येऊ नकोस. तुझ्या नवऱ्याची आणि सासऱ्याची प्रत्येक गोष्ट मान आणि आपलं घर नीट टिकवायचा प्रयत्न कर. पण जे काही माझे सासरे माझ्यासोबत छळ करत होते ते सहन करणं मला शक्य नव्हते. पण आता पुढे काही उपायही नव्हता. दिवसेंदिवस त्यांचा घाणेरडेपणा वाढत चालला होता. त्यावेळेस अतुल इतका रागावलेला होता की मी काही सांगितले असते तर त्यांनी मलाच खोटं ठरवलं असतं. म्हणून मी काहीच बोलले नाही. शांतपणे जाऊन बेडवर बसले. माझे सासरे पुन्हा अतुलला म्हणाले, तिला शेवटचं समजून सांग, नाहीतर मी तिच्या आईवडिलांकडे जाईल आणि सांगेल की तुमची मुलगी तुम्ही घेऊन सांभाळा. मग माझे सासरे माझ्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहत दाताचे ओठ चावत खोलीतून बाहेर निघून गेले. मी लाचार होऊन हे सर्व सहन करत होते. मग अतुल माझ्यावर खूप रागाने ओरडत म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे तुला? तुझ्या डोक्यावर कुठे 10-12 लोकांचं ओझं आहे जे तुला सहन होत नाही? अगं माझा फक्त एकच तर बाप आहे, आई भाऊ बहीण कुणीच तर नाही. आणि असं जेवण तर तुम्हा मुलींना फार आवडते ना, जिथे त्यांच्या डोक्यावर कोणतीही जिम्मेदारी नसते. मी म्हटलं, कास माझी सासू देवर आणि नंदन असती तर आज ज्या परिस्थितीतून मी जात आहे त्या परिस्थितीतून मला जावं लागलं नसतं. माझ्या बोलण्यावर ते चिडून माझ्याकडे बघायला लागले आणि म्हणाले, अशा कोणत्या समस्या निर्माण केल्या आहेत माझ्या बापाने तुझ्या डोक्यावर? फक्त 2 वेळेसचं जेवण तर मागत आहेत ना, तेही तुला ओझं वाटत आहे? हे बघ कांचन, या घरात वाद तंटे नको मला. मी फॅक्टरीमधून काम करून खूप थकून येतो आणि घरी आल्यावर हे तुझे असे नखरे माझ्याच्याने सहन होत नाही. मला शांती हवी आहे. मी लग्न केलं ते शांती मिळवण्यासाठी, वाद पाहण्यासाठी नाही. मग मी म्हटलं, जर तुम्हाला या घरात शांतता हवी असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न लावून द्या. हे बोलताच अतुलने माझ्या जोरात एक कानाखाली दिली आणि म्हणाला, लाज नाही वाटत का तुला अशा गोष्टी बोलताना? ह्या वयात लग्नाचं काय? माझ्या बापाचं 2 वेळेचं जेवणही तुला ओझं वाटत आहे? मी रडत म्हटलं, तुम्ही माझं म्हणणं समजून का घेत नाही? तो म्हणाला, हे तुझं कसलं बोलणं आहे जे मी समजू शकत नाही? तुझ्या डोक्यात शेण भरलं आहे का? माझ्या बापाचं वय 55 आहे आणि त्यांना शुगर ब्लड प्रेशरचा आजार आहे. आणि तू म्हणतेस की या वयात माझ्या बापाने दुसरी एका बाईची जिम्मेदारी घ्यावी? आता मी त्यांना कसं सांगू की त्यांचा बाप स्वतःच्या मुलाच्या बायकोसोबत कोणती अपेक्षा करत आहे? मी पुन्हा म्हटले की तुम्ही तुमच्या बापाचं लग्न लावून द्या. मी तुमच्या सावत्र आईची आणि बापाची दोघांची पण काळजी घेते. माझ्या बोलण्यावर तो हसत म्हणाला, एकतर तुला माझ्या बापाच्या 2 पोळ्या शिजवायला नको वाटत आहे आणि तू माझ्या सावत्र आईची पण आता काळजी घेणार? कांचन, हे घर आणि फॅक्टरी सगळं माझ्या बापाच्या नावावर आहे. जर कोणी पत्नीच्या हक्काने या घरात आलं तर ती सगळं तिच्या कब्जात घेईल आणि मला आणि तुला या घरातून हाकलून लावेल. पप्पाच्या रागाबद्दल तुला चांगलंच माहिती आहे. जेव्हा ते रागात येतात तेव्हा कुणाचाही विचार करत नाही. मी सुद्धा त्यांचं बोलणं गुपचूप ऐकून घेत असतो. आता पुन्हा बाबाच्या लग्नाचा विषय काढू नकोस, असं बोलून तो खोलीतून बाहेर गेला. आता मी खूप मोठ्या विचारात पडले होते. सासरा माझ्यासोबत ज्या प्रकारे वागत आहे ते मला सहन करणे शक्य नव्हते आणि मी माझ्या माहेरीही जाऊ शकत नव्हते, कारण माझ्या वडिलाची परिस्थिती खूप हालाकीची आहे. आम्ही मुली किती मजबूर असतो. स्वतःचं घर बनवण्यासाठी काय काय सहन करावं लागतं. जर मी घटस्फोट घेतला तर पुन्हा माझ्या लग्नाचा प्रश्नही निर्माण होणार नव्हता. जर मी घटस्फोट घेतला तर माझ्या लहान बहिणीला पण स्थळ मिळणं अवघड झालं असतं. मी माझं डोकं धरून बेडवर बसले. मी तडपडत होते, रडत होते आणि डोक्यामध्ये एकच विचार येत होता की आता पुढे काय होणार. तेवढ्यात अतुलचा आवाज आला, कांचन बाहेर ये लवकर, जेवण बनव, पप्पांना बाहेरचं खाणं पचत नाही. मी बाहेर येऊन किचनमध्ये गेले आणि जेवण बनवू लागले.
जेवण बनवून मी त्यांच्यासाठी जेवण वाढले आणि खोलीत परत आले. त्या दिवशी मी जेवणही केलं नव्हतं, पण अतुलने एकदाही मला विचारलं नाही की तू दिवसभर उपाशी आहेस, काहीतरी खा. पुरुष कधीच स्त्रीची काळजी करत नाही, त्यांना फक्त स्वतःच्या कामाशी मतलब असतो. अतुल त्यांच्या वडिलाची खूप काळजी घ्यायचा. त्यानंतर मीही माझं तोंड बंद करणं चांगलं समजलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अतुल कामावर निघून गेला. मी किचनमध्ये होते तेव्हा सासऱ्यांनी मला हाक मारली, सुनबाई माझ्या खोलीत ये. मी मोठ्या मजबुरीने आणि बेइलाजाने त्यांच्या खोलीत गेले. मला पाहून तो मोठमोठ्याने हसत म्हणाला, तुला काय वाटलं? तुझ्या या भरलेल्या जेवणी आणि सौंदर्यावर माझा मुलगा फिदा झाला असेल आणि तुझ्यासाठी मला सोडून वेगळं घर घेऊन राहील? तुझ्या या चुकीच्या विचारांना बदललं तरच चांगलं होईल. आणि मी म्हणतो तसं राहा, कारण मी माझ्या मुलाचे पंख आधीच कापून फेकले. त्याची इच्छा असली तरीही तो कुठेही जाऊ शकत नाही आणि ना तुला घेऊन जाऊ शकतो. असं म्हणत ते पुन्हा जोरजोराने हसू लागले. पुढे ते म्हणाले, म्हणूनच मी एका श्रीमंत घरातील मुलीसोबत त्याचं लग्न केलं नाही, कारण मला माहिती होतं की मी अशा मुलीसोबत त्याचं लग्न केलं असतं तर तिने त्याला आधीच उडून नेलं असतं. म्हणून मी तुला या घरात आणलं, कारण तुझ्या बापाची परिस्थिती मला चांगलीच ठाऊक होती, कारण तुझा बाप तुझं घर मोडून तुला त्यांच्यासोबत कधीच घेऊन जाऊ शकत नाही. आता जर तुला या घरात राहून तुझं आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर मी म्हणतो तसं वाग. आणि आता जा, माझ्यासाठी गरम गरम दूध घेऊन ये आणि तो लाल रंगाचा ड्रेस घालून माझ्या रूममध्ये नवरीसारखे सजून ये. त्यांचं ते बोलणं माझ्या मनाला लागलं. आता तर मला असं वाटत होतं की मी स्वतःचं आयुष्य संपून टाकावे, कारण मी माझ्या चरित्रावर असा डाग सहन करू शकत नाही. मी लाचार होऊन नाईलाजाने मी खोलीतून बाहेर आले आणि माझ्या खोलीत जाऊन तो लाल रंगाचा ड्रेस घातला. हा ड्रेसवर खरंच मी खूप सुंदर दिसत होते, पण आयुष्यात पहिली वेळेस मला माझ्या सुंदरतेवर फार नफरत होऊ लागली. मी तशीच बाहेर येऊन दूध गरम करण्यासाठी किचनमध्ये जात होते. तेवढ्यातच घराची बेल वाजली. माझ्या सासऱ्याने बाहेर येऊन दरवाजा उघडला तेव्हा माझे बाबा आले होते. त्यांना पाहून मी पळत जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली. मग बाबांना मी घरात बोलवलं आणि सोफ्यावर बसवलं आणि त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी मी किचनमध्ये गेले. बाबा घरी आल्यामुळे सासऱ्यांना माझ्यासोबत जे करायचं होतं ते करता आलं नाही. बाबांना पाहून सासऱ्याचा चेहरा पूर्ण उतरून गेला होता, पण ते वरून खुश आहेत असं दाखवत होते. माझे बाबा आणि सासरे दोघे अर्धा तास बोलत बसले होते. मग माझे सासरे आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. आता दुपारचे 3 वाजले होते. बाबा घरी जाण्यासाठी निघाले, पण अतुल घरी येईपर्यंत मी त्यांना बोलण्यामध्ये कसे तरी गुंतवले. मग बाबा निघून गेले, पण त्या दिवशी सासऱ्यांना माझ्यासोबत काहीही करता आलं नाही. संध्याकाळी तर सासऱ्यांनी हदच पार केली. संध्याकाळी त्यांच्या सांगण्यानुसार मी त्यांच्या आवडीची बिर्याणी बनवली होती. रात्री जेवण करताना माझा सासरा म्हणाला, आज तर सुनेने माझं मन जिंकून घेतलं, खूप स्वादिष्ट जेवण बनवलं आहे तिने आज. अतुल हे ऐकून हसत होता आणि खूप कौतुकाने माझ्याकडे पाहत होता, पण मला त्यातून जराही आनंद झाला नाही. मग माझ्या सासऱ्याने 1000 रुपये काढले आणि माझ्या दिशेने पुढे करत म्हणाले, हे घे तुझं बक्षीस आणि ठेव घे. पण मी नकार दिला. मी म्हणाले, मी माझं कर्तव्य निभवत आहे, मला हे नकोय. माझा नकार ऐकताच अतुल माझ्याकडे रागाने पाहून लागला आणि म्हणाला, पप्पा खुश होऊन तुला हे पैसे देत आहेत, नकार देऊ नकोस, घेऊन ठेव. माझी इच्छा नसतानाही मी ते पैसे घेतले. मी भांडी उचलायला उठले तेव्हा सासराही उभा राहिला. तो माझ्या जवळ आला, मला मिठीत घेतलं आणि माझ्या कपाळावर चुंबन घेतलं. मी जणू एखाद्या दगडी मूर्तीप्रमाणे उभे होते. तो म्हणाला, तुझ्या या बदललेल्या वागण्याने मी खूप खुश आहे. अशीच राहशील तर लवकरच माझ्या मन जिंकशील. हे बोलून तो आपल्या खोलीत निघून गेले. मी अतुलकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर याचा काहीच परिणाम दिसत नव्हता, पण मला ही गोष्ट खूप वाईट वाटली. मी म्हणाले, पप्पाचं हे कोणतं वागणं आहे असं? मी त्यांची सख्खी मुलगी नाही. त्यांना माझ्याशी अंतर ठेवूनच बोलायला हवं. त्यांना काय अधिकार आहे मला त्यांच्या छातीजवळ ओढण्याचा? देवाने एका वयानंतर वडील आणि मुलीमध्ये पण अंतर ठेवायला सांगितले आहे. माझं हे ऐकताच अतुल भडकला. तो म्हणाला, तू इतक्या खालच्या विचाराचे असशील असं मला वाटलं नव्हतं. माझे बाबा तुला मुलगी मानतात. काय झालं जर त्यांनी तुला प्रेमाने हात लावला तर? हे सर्व ते मला खूप रागाने बोलत होते. पुढे तो म्हणाला, शुक्रमान की पप्पांनी हे बोलणं ऐकलं नाही, नाहीतर माझ्या डोक्यावर खूप मोठी मुसीबत आली असती.
मग तो बोट उचलून मला इशारा देत म्हणाला, कांचन, मी तुला शेवटचं सांगतोय, पप्पाशी तुझं वागणं नीट ठेव. आता मी तुझी जास्तचे नखरे सहन करू शकत नाही. मी रडू लागले आणि म्हणाले, अतुल, माझ्या सहनशीलतेची मर्यादा आता संपली आहे. आता मी आणखीन सहन करू शकत नाही. मी म्हणाले, असं करा, मला 20 आणून द्या किंवा तुमच्या पप्पाचं लग्न लावून द्या. हे बोलून मी माझ्या खोलीत गेले आणि दार बंद केलं. थोड्या वेळाने बाहेर बेल वाजली. तेव्हा बाहेरून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. मी खोली बाहेर आले तेव्हा मला कळलं की माझा एक देर आहे. तो शिक्षणासाठी परदेशात गेला होता आणि आता तो परत आला आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या बायकोला घेऊन आला होता. परदेशात राहून त्याने तिकडेच लव्ह मॅरेज केलं होतं. माझ्या सासऱ्याला हे लग्न मान्य नव्हतं, कारण त्यांनी त्यांच्या मर्जीशिवाय लग्न केलं होतं. सासरा त्या दोघांना म्हणाला, तू आला त्या पावलांनी परत जा. तुला या घरात राहायचा अधिकार नाही. मला तर हे काहीच समजत नव्हतं की अतुलचा एक भाऊ पण आहे आणि आज तो लग्न करून घरी आला आहे. त्या दोघांना पाहून तर मी आश्चर्यचकित झाले. माझा सासरा अजूनही रागाने उभा होता आणि तो म्हणाला, जर तुला तुझ्या स्वतःच्या मर्जीने लग्न करायचं होतं तर तू इथे का आला आहेस? तिकडेच राहायला हवं होतं. सूरज, माझा देर, हात जोडून माफी मागू लागला. तेव्हा अतुल म्हणाला, पप्पा, राग सोडून द्या, जे झालं ते झालं. असं म्हणत अतुलने त्याला घरात घेतलं. शेवटी घरात माझी भाऊजाई आली. ती खूप सुंदर आणि गोरीपान होती आणि महत्त्वाचं म्हणजे ती एक भारतीय मुलगी होती जी सूरजसोबत शिकत होती. मला खूप आनंद झाला, कारण आता घरात मी एकटीच राहणार नव्हते. माझी भाऊजाई प्रिया खूप बोलकी आणि हसतमुख स्वभावाची होती. ती लवकरच माझ्यासोबत चांगली जुळून गेली. सूरज अतुलसोबत फॅक्टरीत जाऊ लागला आणि आता माझ्या सासऱ्यांचं लक्ष माझ्यावरून हटून प्रियाकडे वळलं. एके रात्री जेवताना सासरा म्हणाला, आता माझे सगळे काम छोटी सून करेल. तीही हसून तयार झाली व म्हणाली, ठीक आहे मामाजी, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही मला सांगा. सूरज हे ऐकून हसत होता. काही दिवस आनंदात गेले, पण एकदा असं झालं की प्रिया जेव्हा सासऱ्याच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये होती आणि घाम पुसत होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव दिसत होता. ती सरळ किचनमध्ये गेली आणि शांतपणे भांडे घासू लागली. मला तिची अवस्था पाहून काळजी वाटू लागली. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, मला सासऱ्याची वागणूक खूप घाणेरडी वाटत आहे. ते माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहतात. कधी हात पकडतात, कधी अचानक मिठी मारतात आणि कधी कधी तर ती बोलता बोलता थांबली. ती पुढे म्हणाली, मी या विषयावर सूरजशी सर्व काही बोलणार. तो म्हणायचा की त्याचा बाप खूप चांगला माणूस आहे, पण ते सतत मला जवळ करण्याचा प्रयत्न करतात आणि ते मला बिलकुल आवडत नाही. मी म्हटलं, हे दोघे भाऊ आपल्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. मी सुद्धा हाच त्रास सहन करत आले आहे, पण अतुलने कधीही माझं म्हणणं समजून घेतलं नाही. प्रिया ठामपणाने म्हणाली, मी मात्र सूरजला स्पष्टपणे सांगेल. जर त्यांच्या वडिलांनी असं वागणं सुरू ठेवलं तर मी त्यांना सांगेल की आपण वेगळं घर घेऊया. संध्याकाळी प्रिया आणि सूरजमध्ये तोच वाद निर्माण झाला जे मी मागच्या काही दिवसापासून सहन करत होते. पण सूरजने प्रियाचं एक पण ऐकलं नाही आणि शेवटी तिलाच खोटं ठरवलं. सूरज म्हणाला, आपण दोघे 2 वर्ष परदेशात एकटेच राहिलो आहे आणि आता तुला घरात फक्त 4 दिवस झाले आहे आणि माझे बाबा तुला इतकं ओझं वाटू लागले. घरी येऊन 4 दिवस झाले नाही आणि तुझं नाटक सुरू झालं. तू माझ्या बाबासाठी 2 रोट्या पण बनवू शकत नाही. ती म्हणाली, सूरज, गोष्ट फक्त रोटी बनवण्याची नाही. पप्पाचं वागणं विचित्र आहे आणि मला ते त्रास देतोय. पण सूरज तिच्याकडे दुर्लक्ष करून वाद घालू लागला, अगदी तसा जसा अतुलने माझ्याबरोबर केलं होतं. त्या रात्री जेव्हा अतुल आमच्या खोलीत आला तेव्हा तो खूप शांत होता. अतुल, अजूनही तुम्ही हेच म्हणाल का की मी चुकीचे आहे? जी तक्रार मला पप्पाबद्दल होती तीच तक्रार आता प्रियाला पण आहे. याचा अर्थ तुमचा बाप किती नालायक आहे हे दिसते. पण त्या रात्री अतुल माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आणि गुपचूप झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते दोघे कामावर गेले. पण दुसऱ्या दिवशी सासऱ्यानं तर त्यांची हदच पार केली. मी माझी खोली साफ करत होते आणि प्रिया भांडी घासत होती. तेव्हा सासरे प्रियाच्या मागून आले आणि तिला कमरेतून धरून उचललं आणि तिथेच ते सर्व करत होते जे काही दिवसापूर्वी सासरे माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करत होते. ती ओरडत होती, मामाजी सोडा मला, मी तुमच्या मुलीसारखे आहे. पण ते तिचं एक पण ऐकत नव्हते. मी माझ्या खोलीतून बाहेर आले. सासऱ्यांनी तिची साडी काढली आणि खाली जमिनीवर ढकललं. मी त्या ठिकाणी बाजूला पडलेल्या पाण्याचा हंडा घेऊन
त्यांच्या दिशेने त्यांना मारण्यासाठी जात होते की तेव्हाच तिथे माझा नवरा अतुल आला. त्यांनी त्याच्या बापाला त्या अवस्थेत पाहून त्याची तळपायाची मुंगी मस्तकाला गेली. अतुलने कुणाशी काही न बोलता त्याच्या बापाला खूप मारलं. सासऱ्यांचे शरीर पूर्ण रक्ताने भरले होतं. तेव्हा अतुल म्हणाला, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्ही असे असाल. मागच्या कित्येक दिवसापासून कांचन हे त्रास सहन करत आली आहे आणि मी तिचं बोलणं कधीच समजून घेतलं नाही, कारण मला तुमच्यावर खूप विश्वास होता. तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. अतुल पुढे म्हणाला, सांगा तुम्ही हे सर्व का करत आहात? सासरा अडकडत्या शब्दात म्हणाला, कारण की मी तुझा बाप नाहीच आहे. तुझ्या बापाला तर मी केव्हाच देवाघरी पाठवलं. त्यांचं बोलणं आम्हाला कुणाला समजत नव्हतं. पुढे ते म्हणाले, तुझा बाप सेम टू सेम माझ्यासारखा दिसत होता. मी पहिली वेळेस तुझ्या बापांना तुझ्या लग्नामध्ये बघितलं आणि तेव्हाच तुझ्या पप्पाचं अपहरण करून त्याला देवाघरी पाठवलं आणि मी त्यांच्या जागी त्यांची संपत्ती हडपायला आलो होतो. पण जेव्हा मी कांचनचं सौंदर्य बघितलं तेव्हा माझं तारुण्य वाढू लागलं आणि मला माहीत होतं की तू तुझ्या बापावर खूप विश्वास करतोस, त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि मी काहीही बोललो तर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस आणि याचाच फायदा उचलून मी हे सर्व करत होतो. हे सर्व ऐकून आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला, कारण या नालायक माणसाने माझ्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासऱ्यांना देवाघरी पाठवलं होतं. हे ऐकून तर अतुल डोक्याला धरून जोरजोराने रडू लागला आणि तेव्हाच सूरज माझा देर घरी आला. हे सर्व दृश्य पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला, पण आम्ही कसंबस स्वतःला सावरून पोलिसांना फोन केला. मग त्या घाणेरड्या नालायक माणसाला आम्ही पोलिसांच्या हवाली केलं आणि आता आम्ही घरामध्ये चौघेजण खूप खुश आहोत. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.